पैलवान चंद्रहार पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। कोल्हापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस लढणार असल्याचं निश्चित होत असताना सांगली लोकसभा ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती मिळते। याच पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबद्दल राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भूमिका मांडली। या ऑडिओ क्लिपची आपल्या संबंध नसून आपण कधीही बोललो नसल्याचं डॉक्टर गावित यांनी स्पष्ट केले। ही क्लिप बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवली जात असल्याचा आरोप गावित यांनी केला। शरद पवार यांनी शून्यातून जग निर्माण केलं। ते 50 वर्ष महाराष्ट्रानं शरद पवारांना साथ दिली आहे अशा शब्दात अमित शहांच्या आरोपांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। महाराष्ट्रानं शरद पवारांना 50 वर्ष सहन केलं अशी टीका अमित शहांनी जळगावमध्ये केली होती। त्यावर पाटील पुण्यात बोलत होते। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। बारामतीत दहशत आणि वेगळ्या प्रकारचं राजकारण कोणी करत असेल तर आपल्याशी संपर्क करून द्या, मग आपण बघतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिले। सुप्रिया सुळे गटासोबत जोडल्या जाणाऱ्यांना धमकावलं जात असल्याची चर्चा आहे। त्यावरून उंटवडीमध्ये योगेंद्र यांनी हा इशारा दिलाय। हर्षवर्धन पाटील यांना तातडीने सुरक्षा द्या अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांकडे केली। यावेळी बोलताना कात्रजच्या बिबट्याला ईडीबीडीची नोटीस तर आली नाही ना असा खोचक टोलाही सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना लगावलाय। त्या पुण्यात बोलत होत्या। रोज गळ्यात नवा हार, आयडियोलॉजी तडीपार अशा शब्दात मुंबई भाजपनं उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंचं कार्टून ट्विट करत भाजपनं त्यांना डिवचले। अब की बार भाजप तडीपार असा नारा उद्धव ठाकरेंनी अलीकडेच दिला होता। त्याला भाजपनं अशा प्रकारे प्रत्युत्तर दिले। अनेक पक्षाचे हार ठाकरेंनी गळ्यात घातले तसं हे कार्टून आहे। थंडगार बर्फ पार्थ पवारांच्या डोक्यावर ठेवावा असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिलीच विशेष मुलाखत झी 24 तासला दिली। त्यांना झी चित्रपुरव पुरस्कार सोहळ्यात आमंत्रित केले होते। त्यावेळी राजकीय प्रश्न तसंच खासगी प्रश्नांची त्यांनी हलकी फुलकी उत्तरं दिली। राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनणार। जरांगेंविरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल झालाय। विनापरवानगी सभा घेणं, जमावबंदी आदेशाचं उल्लंघन, रात्री 10 नंतर ध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। काल रात्री उशिरा जरांगेंची नांदेडमधल्या एका मंगल कार्यालयात सभा झाली। पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली होती।